मंडळी हे बघा, इथे काजू सोलून झालेत आणि हे सोललेले काजू. स्पेशल सध्या काजूची भाजी. आणि हे बघा, हे गावचे ओले काजू आहेत. हा मसाला ना बाकी कुठला ॲडिशन काय टाकायची गरज पडत नाही, कारण की तिखटसाठी किंवा कलरसाठी आपला मसाला कलर खूप छान आहे आणि टेस्ट खूप मस्त आहे. मसाला एकदम मस्त लाल कलर आहे बघा. आणि ह्याला तरी खूप छान आहे, त्या म्हणजे जास्त ऑइल टाकायची मग गरज पडत नाही. रिपीट ऑर्डर पण खूप आहेत कस्टमरचे, खूप चांगला प्रकारचा. म्हणजे बघा, हा आपला मसाला आहे. हे पण चालला आहे, मसाला मस्त चालला आहे बघा. कोल्हापुरी मसाला मस्त रिस्पॉन्स आहे. ऑर्डर पॅकिंग झाली आहे आपली. शुभ सकाळ मंडळी. ही बघा, थोडीशी मी अशी बाल्कनी मेकओव्हर केली आहे. कशी वाटते तुम्हाला? इथे ही अशी झाडं लावली आहेत. ही बघा, मस्त अशी ते फुलं आली आहेत. खाली पूर्ण खाली केली आहे बाल्कनी. ही आपली ही लास्ट टाइम लावलेली तुळस, ही बघा कशी मस्त अशी ही उगवली आहे. आणि पूर्ण झाडं अशी वर लावलेत. पूर्ण बाल्कनी अशी मी खाली केली आहे. फक्त तुळस तेवढी खाली ठेवली मी, बाकी सगळी झाडे अशी वर लावलेत बघा. आणि सदाफुलीला मस्त अशी सदाफुली आलेली आहेत. ताईने आपल्याला गावावरनं काजू पाठवले आहेत. ते मी हे सकाळी असे भिजवून ठेवले होते. ते आता मस्त असे हे भिजलेत. आपण आता ह्याला एक एक करून सोलून घेऊया. आपण आज काजूच्या भाजीचा बेत करणार आहे. मंडळी हे बघा, इथे काजू सोलून झालेत आणि हे सोललेले काजू. हे बघा, हे असे काजू सोलून झालेले आहेत. आता आपण ह्याची भाजी बनवूया. मंडळी, ही काजूची भाजी बनवायला आपण वाटण तयार करून घेतोय. नॉर्मली वाटण नसतं माझ्याकडे, पण आता वाटण संपलंय म्हणून मी एकदमच बनवून घेते. त्यासाठी सुकं खोबरं, कांदा, लसूण आणि अद्रक, आणि ह्याच्यामध्ये अजून गरम मसाला, धना पावडर आणि मीठ येणार. हे वाटण मी आता भाजून घेते. म्हणजे हा बघा, इथे असा हा खोबरा भाजलेला आहे. तो आपण काढून आता कांदा भाजून घेऊया. म्हणजे आपण आधी खोबरा भाजून घेऊया. मंडळी, इथे कांदा भाजतोय आणि सातूचे आत्ते आले तर चाक काढायसाठी मी बेल्टी पेटवते. मंडळी ही बघा, सगळी मंडळी ही बघा चाक काढायचे. इथे उभं राहायचं बघ. ताई आता सगळीचे चाक काढते. शनिवार आहे म्हणून चाक काढलेले आणि सदूचे बाबा पण आता आलेले आहेत. इकडे आपला कांदा पण भाजून झालेला आहे. तो आता काढून थंड होऊन मसाला वाटून घेऊया. म्हणजे इकडे आपला हा वाटून मी वाटून घेतला आहे. कांदा वेगळा, खोबरा वेगळा, आणि ह्याच्यामध्ये तर गरम मसाला, मीठ आणि धना पावडर टाकून मिक्स करून
करून घेणार आणि परत एकदा हा हे खायचं नसतं, हे चांगलं नसतं. सात्विक आरवी हे जरा खायचं नाही. हे खायचं मसाला मिक्स करून घेऊ आणि परत एकदा हा मिक्सरला वाटून घेऊ. या मसाल्यामध्ये मी पाणी नाही टाकत कारण मसाला असा यूज नाही होत ना, म्हणून मी हा फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवून देते. पाणी नाही टाकल्याने मसाला लवकर खराब नाही होत. मंडळी आजचा स्पेशल सध्या आहे काजूची भाजी. आणि हे बघा, हे गावचे ओले काजू आहेत. आज जी भाजी बनते आणि याच्यामध्ये बघा आपला मसाला यूज होतो मंडळी. हा बघा, आपला कोकणी घरगुती मसाला स्पेशल. याच्यामध्ये काय माहिती का मंडळी, याच्यामध्ये कोणताही केमिकल नाही आहे, आर्टिफिशियल कलर नाही आहे, प्रिझर्वेटिव्ह नाही आहे. एकदम शुद्ध घरगुती पद्धतीने बनवलेला आपला मसाला आहे. आमच्या ह्या मसाल्याला मंडळी रिपीट ऑर्डर पण खूप आहेत कस्टमरचे. खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तर तुम्हालाही ऑर्डर करायचं असेल तर हे बघा, इथे नंबर दिला, आपला नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करा आणि आपल्या मसाल्याचा स्वाद घ्या. आज बघा आपण ह्या भाजीमध्ये आज मसाला वापरतो. लसूण शिजले आपले, मग कांदा ॲड करूया. म्हणजे बघा, हा आपला मसाला आहे. इन्ग्रेडियंट्स वगैरे सगळं लिहिलं आहे याच्यावरती बघा. आणि चांगल्या पद्धतीने आम्ही बनवलं सगळे. तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर मंडळी तर त्याच्यावरती नंबर दिला आपला, व्हॉट्सअप नंबर, त्याच्यावरती मॅसेज करा आणि तुम्हाला हवं असेल तर मागवा याच्यावरून. हे बघा, असं हाच आपण वापरतो याच्यामध्ये बघा. मगाशी आपण वाटण तयार केलेला वाटण टाकून घेऊया. म्हणजे आपल्या ह्या मसाला ना बाकी कुठं ॲडिशन काय टाकायची गरज पडत नाही, कारण की तिखटसाठी किंवा कलरसाठी आपल्या मसाला कलर खूप छान आहे आणि टेस्ट खूप मस्त आहे. आज आपण ॲड करतो आपल्या याच्यामध्ये. कलर बघा मस्त आला, एकदम लाल लाल कलर आला बघा. तर काजू ॲड करते आम्ही त्याच्यामध्ये. हे आपल्या गावचे कोकणातले काजू होता, ओले काजू आहे बघा. कलर बघा कसा एकदम मस्त लाल कलर आहे बघा. आणि ह्याला तरी खूप छान आहे त्या, म्हणजे जास्त ऑइल टाकायची मग गरज पडत नाही. आता आपण बटाटा ॲड करतो त्याच्यामध्ये. हे बघा, बटाट्याने मस्त चव येते आणि क्वालिटी पण वाढते भाजीची. ॲक्च्युली आम्ही प्रत्येक भाजीमध्ये बटाटा वापरतो आणि आम्हाला सवय लहान मुलापासून बटाटा खायची. त्यामुळे प्रत्येक भाजीमध्ये वगैरे बघा, कधी कधी डाळीमध्ये पण आम्ही ॲड करतो बटाटा. थोडी भाजी शिजली आहे, त्याला आपण मीठ टाकून घेऊया चवीनुसार. मंडळी आपली भाजी तयार झाली आहे ही बघा. आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि त्याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊ. हे चिल्ला पराठी काय करताय? माझ्या आरुष, आरवी, बाबू आलाय.
मंडळी आपली ऑर्डर पॅकिंग होते. हे बघा, डोंबिवलीची एक ऑर्डर आहे आणि एक अंबरनाथची ऑर्डर आहे. आपला कोल्हापुरी पण चालला आहे मसाला, मस्त चालला आहे बघा. कोल्हापुरी मसाला मस्त रिस्पॉन्स आहे आणि आपल्या कोकणी घरगुती स्पेशलला पण खूप चांगला रिस्पॉन्स आहे मंडळी. आणि आता लेटेस्ट आपला न्यू स्टॉक येतो आहे, प्रोडक्ट आपला न्यू स्टॉक येतो आहे. आपण इन प्रोसेसमध्ये आहे आपला मसाला. तर मंडळी तुम्हाला आपला मसाला मागवायचा असेल तर आपण स्क्रीनवरती नंबर दिला आहे, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि कारण की आपले मसाले मंडळी एकदम प्रॉपर घरगुती मसाला येतात, चुलीवरती भाजलेले मसाले आणि डंकाच्या मशीनवर तयार केलेले मसाले ते एकदम स्पेशल आणि शुद्ध ह्याच्याने बनवलेले आहेत. ह्याच्यामध्ये कोणताही केमिकल नाही, काय नाही, आर्टिफिशियल कलरसुद्धा नाही आहे. स्पेशल आपले प्रॉपर गावी बनवलेला मसाला आहे. तर नक्की ट्राय करा, कारण की आपल्या हेल्थ पण खूप चांगला असतं हेल्थसाठी. म्हणजे आपल्या ऑर्डरची पॅकिंग चालली आहे. हे बघा आपले ऑर्डर आहेत. दोन्ही ऑर्डर एक डोंबिवलीची आहे आणि एक अंबरनाथची आहे. पॅकिंग करतो आहे. ही आपली कुरीची पॅकिंग चालली आहे बघा. कुरीची पॅकिंग खूप छान आहे आपली. आणि हे कोल्हापुरी मसाला आपली कुरीची ऑर्डर आली अजून अंबरनाथची बघा. आपला कोल्हापुरी मसाला खूप छान आहे, टेस्टला खूप भारी आहे. ह्याच्यामध्ये आम्ही टेस्टसाठी काही कॉम्प्रोमाइज केलं नाही आहे, एकदम प्रॉपर घरगुती टेस्ट आहे याची. मंडळी आपल्या ऑर्डर्स रेडी आहेत बघा. ही 2 ऑर्डर्स आपल्या उद्याच्या हे शिपिंगसाठी रेडी केल्यात आता. आणि जेवायला बसलो आहे आणि बघा टी व्हीवर आम्ही आमचा आता रिसेंटली आपला व्हिडिओ काढला होता गावचा हनुमान जन्मोत्सवचा. व्हिडिओ बघतो जेवता बघा. मंडळी आपली भाजी बघा, मस्त एकदम झणझणीत भाजी झाली आपली काजूची भाजी. एकदम ताजी काजू होते गावचे आपले कोकणातले. पण ते जेवायला बसतो आहे. अरवी आहे, हरुष आहे, बाबू आला आहे. मंडळी मी जेवायला बसतो आहे आता. हे बघा चपात्या आहेत, भात आहे, आपली काजूची भाजी आणि हा वालाचा रसा, जेव्हा मी कालवण बोलतो वालाचा रसा. आणि याच्यामध्ये आपला कोकणी घरगुती आदावडे मसालाच वापरला आहे, दुसरा काय वापरला नाही आहे. ते सात्विक बसला जेवायला. सात्विक कशी झाली भाजी? कशी झाली भाजी? मस्त झाले. अरवी तुला आवडली? बाबू कसं आलं जेवण? तर म्हणजे या जेवायला बसतो आता आम्ही. जेवतो असा व्हिडिओ बघतो आहे आपला गावचा हनुमान जन्मोत्सवचा व्हिडिओ त्याच्यासोबत बघायला बसलो. तर चला मंडळी तुर्तास व्हिडिओ थांबवतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढे छान छान व्हिडिओपर्यंत. टाटा बाय बाय. बाय.